इथे पण गणपती बाप्पा असे मोल्ड ठेवले त्या साईडला आणि इथे प्रभाव आलेला आहे. तर इथे काही गणपती बाप्पाचे बॉडी पार्ट्स ते मोल्डमधून काढलेले आहेत. तर सध्या आता इथे एक मंडळाची ट्रॉली पण आली आहे आणि इकडे आपण बघू शकतो मूर्ती साच्यातून काढायचं काम चालू आहे सध्या. एकदम सुंदर असं काम केलेलं आहे त्याच्यावरती, गेल्या वर्षीच असेल बहुतेक. तर सध्या आता आपण आलो इकडे गणसंकुलच्या इकडे. गणसंकुलचा हा दुसरा सेक्शन आहे, शिवाई आर्ट्स वगैरेच्या इकडे. नमस्कार, तर मी अनिरुद्ध सूद तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आजच्या व्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आता आपण सध्या आलो आहे प्रभादेवीला आणि इथून आता आपण जाणार आहे परळ वर्कशॉपच्या इकडे. पहिलं तर परळ वर्कशॉपचं अपडेट कवर करणार आहे, त्याच्यानंतर जाणार गणसंकुलला आणि तिथून मग बकरी अड्ड्याला पण काय अपडेट असतील तुम्हाला दाखवतो या व्लॉगमध्ये. चला आता भेटूयात तिकडे परळ वर्कशॉपच्या इकडे. सध्या आता आपण आलो इथे परळ वर्कशॉपच्या बाहेर. तर इथे दरवेळी या साईडला छोटे गणपती असतात आणि आता इथे सध्या साचे वगैरे आलेत त्या साईडला पुढे बघू शकता तुम्ही. या साईडला पण मूर्त्यांचे डाय सगळे आलेत. तर इथे प्रभाळ वगैरे आलेत वेगवेगळे युनिक. आणि आता त्या साईडला आपण जाऊन बघूया, अजून तुम्हाला दाखवतो काय काय आहे ते. सध्या इथे प्रथमेश आहे सोबत आणि इथे नीरज आहे आपल्याबरोबर. आणि आता आपण जातो आहे पुढे, बघूया अजून काय काय आहे ते. तर इथे पण बघू शकता तुम्ही काम चालू आहे. इकडे अर्धे मोल्डमधून काढल्यात बाहेर गणपती बाप्पा. इथे पॅच मारायचं काम चालू आहे आणि तिकडच्या साईडला सगळ्या काथा वगैरे ठेवल्या आहे आणि तिकडे पण आता काम चालू आहे साईडला सगळं. इथे पण गणपती बाप्पा असे मोल्ड ठेवले त्या साईडला आणि इथे प्रभाव आहे बॅक साईडला. आता इथे एक मंडळाची ट्रॉली पण आली आहे, पाईपलाईनचा महाराजा. तर ही आता जिथे या साईडला इथे पहिला पराचा महाराजा होता त्याच्यावर इकडे सेंटरला ठेवली ही ट्रॉली. आणि इथे असे सध्या अजून जास्त काय काम चालू नाही झालं, बहुतेक अजून थोड्या दिवसात चालू होईल. इकडे पण काही मोल्ड ठेवलेले आहेत आणि या साईडला सगळे प्रभावाचे वगैरे डाय आहेत सगळे. बघू शकतो इकडे हनुमानाचा आणि प्रभावळ आहे. एकदम सुंदर असं काम केलेलं आहे त्याच्यावरती, गेल्या वर्षीच असेल बहुतेक. आणि इकडे पण प्रभाव वगैरे इकडे त्यांची कामं चालू आहे असं. तर इथे काही गणपती बाप्पाचे बॉडी पार्ट्स ते मोल्डमधून काढलेले आहेत. इथे ती पहिली मूर्ती पूजा करून ठेवली आहे बहुतेक, स्टार्टिंगला काढली असेल सुरुवात करायच्या आधी. आणि इथे ते सगळे असे पार्ट्स पडलेले आहेत. तिकडे पण काम चालू आहे त्या साईडला. तर सध्या आता आपण आलो इकडे गणसंकुलच्या इकडे आणि इथे अजून तरी जास्त अजून काही दिसत नाही. आतमध्ये जाऊन बघूया आपण काय काय आहे ते. इथे अजून प्लास्टिक घालायचं बाकी नाही, तिथे प्लास्टिक असतं. आणि इकडे छोटे गणपती असतात दरवेळी असल्यावरती या साईडला, दोन्ही साईडला इकडे आणि इकडे. अजून तिकडे आल्या नाहीत मूर्त्या, त्या आल्यावरती आपण परत येऊ पुढे कंटिन्यू करायला. तर आता आपण गणसंकुल आहे आणि इकडे आपण बघू शकतो मूर्ती साच्यातून काढायचं काम चालू आहे सध्या, सेपरेट बॉडी पार्ट सगळे. आणि त्या साईडला अजून काय चालू नाही झालं आहे, तर आपण सध्या इकडचं दाखवतो तुम्हाला थोडंफार काम. तिकडच्या साईडला पाठी बघू शकता, इकडे बॉडी पार्ट ठेवलेला आहे. जी गणपती चेस्ट, पोट वगैरे छाती असते ना, पूर्ण बॉडीचा तिकडच्या साईडला. आणि इकडे असे पायाचं वगैरे काम चालू आहे. आता काहीच दिवसात हे पूर्ण भरून जाईल. ते बघू शकता सध्या इकडे हात ठेवले आहेत गणपती बाप्पाचे आणि या साईडला सोंड वगैरे ठेवले. तिकडच्या साईडला पायाचे भाग आहेत आणि बॉडी पार्ट्स आहेत जे काढलेले आहेत साच्यातून. प्रभाव वगैरे पण बघायला भेटतं आपल्याला या साईडला. तर सध्या आता रिकामी आहे, जास्त काय काम नाही चालू आहे इकडे आणि काहीच दिवसात ते पूर्ण भरलेलं असेल. तर सध्या बघू शकता गणसंकुलचा हा दुसरा सेक्शन आहे, शिवाई आर्ट्स वगैरेच्या इकडे. तर इथे तर अजून काहीच काम चालू नाही झालं आहे, अजून पण बांबू वगैरे बांधतात आहे इकडे. काही दिवसात इथे पण सगळं चालू होईल, ते सध्या काम चालू आहे. आणि पूर्ण सेक्शन रिकामी आहे. या साईडला आता मंडळ वगैरे आले इकडे बुकिंग करायला वगैरे मूर्त्या. त्या साईडला आपण मगाशी बघितलं पार्ट वगैरे सगळं काम सुरू होतं. तर आता सध्या आपण आले बकरी अड्ड्याला. सतीश दादांचा कारखाना इथेच असतो, पण सध्या इथे काहीच नाही बांधलेलं आहे बांबू वगैरे. फक्त त्या साईडला इथे हनुमानाची मूर्ती दिसते
इथं पूर्ण अजून काही इकडे काम चालू झालेलं नाही आहे. तर आपण आता येऊ पुढच्या वीकमध्ये, बघू काय काम चालू आहे की नाही. तर इथे पहिला होता रेशमाताईचा कारखाना. इथून पहिला चिंतामणी वगैरे निघायचा बाहेर या साईडने. ते सध्या इथे काहीच नाही, मंडप वगैरे पूर्ण बंद आहे. फक्त त्या साईडला ट्रॉली वगैरे आहे 2, पण ते आता कोणत्या मंडळाचे ते माहिती नाही, किंवा इकडच्याच मंडळाचे कुठल्या असेल. तर बघू आता नेक्स्ट टाईम आपण भेटू आता नेक्स्ट व्लॉगमध्ये नवीन, तेव्हा दाखवू अजून काय अपडेट आहेत काय. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूयात आता नवीन अपडेट सकट आता पुढच्या व्लॉगमध्ये. तर चला.